नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव, कारवार आणि निपाणी भागातील मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय होत असून त्यांना सन्मान आणि जगता यावे यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली आहे. लोकसभेमध्ये बोलताना सावंत म्हणाले की कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर सातत्याने अन्याय केला जात आहे. त्यांना मूलभूत अधिकारही नाकारले जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बेळगाव, कारवार आणि निपाणी येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. सावंत यांनी केंद्र सरकारकडे तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून यावर आता सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेळगाव शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर पाणी पुरवठा विभाग व L&Tच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य जागा दाखवू असा इशारा नगरसेवकांनी दिला. शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात महानगरपालिका कार्यालयात महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. यावेळी शहरातील रस्ते, पाईपलाईन लिकेज व रस्त्याच्या खुदाई संदर्भात महापालिका, नगर पाणी पुरवठा मंडळ, कर्नाटक नगर पायाभूत सुविधा विकास मंडळ, L&T कंपनीच्या सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. येत्या काळामध्ये प्रत्येक वॉर्डातील हे प्रश्न मार्गी लावा, अन्यथा गप्प बसणार नसल्याची चेतावणी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सारिका पाटील, नितीन जाधव आदी नगरसेवकांनी दिली. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा प्रस्ताव लोकसभेत सादर केला. विरोधकांच्या बाजूने 8 खासदारांनी या विषयावर त्यांची मते मांडली. विरोधकांच्या सर्व प्रश्नांना अमित शाह यांनी उत्तर दिले. लोकसभेमध्ये 40 मिनिटांच्या चर्चेअंती मतदान झाले. आवाजी मतदानाने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव लोकसभेमध्ये मंजूर झाला. खानापूर तालुक्यातील गाडीकोप गावच्या हद्दीमध्ये झालेल्या भीषण हत्येप्रकरणी पोलिसांनी शिवमोगामधून आरोपीला अटक केली अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. खानापूर तालुक्याच्या बालोगा गावातील शिवनगौड इरणगौडा पाटील वय 47 या इसमाची दगडाने ठेचून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती. सदर व्यक्तीचा मृतदेह खानापूर ते MK हुबळी रस्त्यावरील गाडीकोप गावानजीक असणाऱ्या शेतात आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या 24 तासात आरोपीला शिवमोगामध्ये अटक केली. या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. बेळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारकडे कृष्णा नदीमध्ये 2 TMC पाणी सोडण्याची विनंती करणारे पत्र प्रादेशिक आयुक्तांना पाठवण्यात आले आहे अशी माहिती आज बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, बृहद आणि लघु सिंचन विभागासोबत चर्चा करून महाराष्ट्र सरकारला कृष्णा नदीत पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाण्याची कमतरता जाणवत असून उन्हाळ्याच्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना करून जिल्ह्यातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोस्ट ऑफिस रोडची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून या रस्त्यावरून प्रवास करणं वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठीही कठीण बनलंय. ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तर पादचाऱ्यांचेही हाल होत आहेत. या रस्त्याच्या डागडुजीकडे लोकप्रतिनिधी तसेच कॅन्टोन्मेंट विभागाचे पूर्ण दुर्लक्ष आहे. मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय. मागील वर्षी रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली केवळ वर मलमपट्टी करत तात्पुरते पॅचवर्क करण्यात आले होते. मात्र काही दिवसातच ही दुरुस्ती निखळून पडली आणि रस्त्याची पुन्हा तीच बिकट अवस्था झाली. एका खड्ड्यापासून बचाव करताना वाहन चालक दुसऱ्या खड्ड्यात अडकतात. परिणामी अपघातांचं प्रमाणही वाढलंय. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. बेळगाव शहरात पेट्रोल आणि डिझेलचा काळा बाजार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. सोशल मीडियावर आणि माध्यमवर ही माहिती समोर येताच बेकायदेशीर इंधन तस्करांनी सर्व पुरावे नष्ट करून पळ काढल्याचं समोर आलंय. यावर कडक कारवाई करणं अपेक्षित असताना पोलीस आणि तेल कंपन्यांचे अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत. रात्रीच्या वेळी पुणे बेंगळूर महामार्गालगत गुप्तपणे पेट्रोल डिझेलची चोरी करणारी टोळी ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पुणे बेंगळूर महामार्गालगतच मोठ्या प्रमाणावर इंधन चोरी होत असून यामध्ये पेट्रोल पंप मालकांची फसवणूक आणि सरकारच्या कर महसुलालाही मोठा फटका बसत आहे। सुभाषनगर, अशोकनगर आणि गांधीनगर या भागांमध्ये दिवसाढवळ्या पेट्रोल डिझेल चोरीचा हा काळा बाजार सुरू असल्याचं समोर आलंय। बेळगावमध्ये सुरू असलेल्या या मोठ्या इंधन घोटाळ्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार की याकडे डोळे झाकच करणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय। सरकारच्या महसुलावर डल्ला मारणाऱ्या या टोळीविरोधात लवकरच कठोर कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। अस्मिता एंटरप्राइजेस, आम्ही आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कीटक नियंत्रक आणि निर्जंतुकीकरण सेवा A to Z पेस्ट कंट्रोल सोल्युशनद्वारे पुरवितो। आमची वैशिष्ट्ये आमच्याकडील औषधांमुळे झुरळ, डास, उंदीर, मुंग्या, पिसवा, ढेकूण आणि वाळवींना प्रतिबंधित करून त्यांचा नायनाट होतो। वार्षिक कराराद्वारे सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण राखण्यास मदत करतो। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। अस्मिता एंटरप्राइजेस बेळगाव, मोबाईल क्रमांक 8971597642 किंवा 7676702944। नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। बेळगावमध्ये वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या काळ्या बाजारावर प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात इंधन चोरी आणि काळा बाजार जोरात सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर पोलीस आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेण्यात येईल अशी माहिती आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली। यावेळी त्यांनी स्पष्ट केले की अवैध पद्धतीने इंधन विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले जातील। नागरिकांनीही अशा प्रकारांबद्दल त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले। शहरातील जुन्या कपिलेश्वर तलावात ड्रेनेज आणि गटारीचे सांडपाणी तुंबले असल्याने तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे। घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांची पैदास देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे याचा त्रास परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागतोय। मात्र या गंभीर समस्येकडे स्थानिक नगरसेवक आणि महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं असल्यानं नाराजी व्यक्त केली जात आहे। कपिलेश्वर येथील जुन्या तलावात श्री गणेश विसर्जनाची मोठी परंपरा आहे। सदर तलावात गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते। नवीन तलाव बांधण्यात आल्यापासून जुन्या तलावाकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले आहे। अशास्त्रीय पद्धतीने गटारीचे बांधकाम केल्याने ही समस्या होत आहे। वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे। रात्री उशिरा 2 वाजण्याच्या सुमारास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली। विधेयकाच्या बाजूने 288 मते मिळाली तर त्याच्या विरोधात 232 मते मिळाली। आता हे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल। भाजपचे सहकारी पक्षाने या विधेयकाला खुलेपणाने समर्थन दिले तर विरोधी पक्षाने या विधेयकाला विरोध केला। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की अल्पसंख्याकांसाठी भारतापेक्षा सुरक्षित जागा जगात कुठेही नाही आणि ते सुरक्षित आहेत, कारण बहुसंख्याक पूर्णपणे धर्मनिरपेक्ष आहेत। वरिष्ठ सभागृहाची मंजुरी मिळाल्यानंतर वक्फ दुरुस्ती कायदा अस्तित्वात येण्यासाठीचा मार्ग मोकळा होईल। गतवर्षीच्या तुलनेत राकसकोप व हिडकल जलाशयांमध्ये यावर्षी अधिक पाणीसाठा असला तरी देखील शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। परिणामी L&T कंपनीकडून 20 अधिक टँकरद्वारे शहरात पाणी पुरवठा केला जात आहे। तरी देखील पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे महापालिकेत सर्व अधिकारी समवेत बैठक झाली। यावेळी महापौर मंगेश पवार व उपमहापौरसह नगरसेवकांनी L&T कंपनीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची पाहणी केली। टँकरांची नंबर नोंद करून जनतेच्या सेवेसाठी तातडीने पाणी पुरवठा करा अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या। आतापासून योग्य पाणी नियोजन केलं नाही तर येत्या एप्रिल-मे महिन्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाल्यावर पाणी कसे देणार असा प्रश्न नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांना विचारला। शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन योग्य रीतीने व वेळेत टँकरने पाणी पुरवठा केला जावा अशा सूचना देण्यात आल्या।
बेळगाव शहरातील रहदारी नियंत्रणासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर एलिव्हेटेड कॉरिडॉर निर्माणसह विविध महामार्ग योजनेचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केंद्रीय भू वाहतूक आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांना सादर केला. दिल्ली दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी 2 एप्रिल रोजी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी बेळगावातील रहदारी नियंत्रण योजनेबाबत चर्चा केली. बेळगाव शहराचा विस्तार वाढत असल्याने रहदारी वाढत आहे. यावर उपाययोजना म्हणून शहराबाहेरून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर एलिव्हेटेड कॉरिडॉर निर्माण करावा. त्यामुळे शहरातील रहदारीवरील ताण कमी होईल. अवजड वाहने शहराबाहेरून वळवण्यासाठी शक्य होईल. शहरातील रहदारी यामुळे सुरळीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी, इतर मंत्री व अधिकारी उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर शस्त्रे हातात घेऊन रील्स बनवण्याचा ट्रेंड वाढलाय. मात्र असे स्टंट करणाऱ्या तरुणांसाठी बेळगाव पोलिसांनी कडक इशारा दिलाय. अशा प्रकारच्या स्टंटबाजीला चांगले दिवस नाहीत. तुरुंगाची हवा खाऊ लागू शकते असा इशारा पोलीस जिल्हा प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिलाय. ते म्हणाले की गुन्हेगारी प्रवृत्तीला खत पाणी घालणाऱ्या अशा कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शस्त्रे दाखवून किंवा गुन्हेगारी स्टाईलमध्ये रील्स बनवणं हा गुन्हा आहे. अशा रील्समुळे समाजात भीती निर्माण होते. त्यामुळे त्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. भारतात नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत असून अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल झाले आहेत. अनेक गोष्टींच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली असून काही गोष्टींच्या दरात घट करण्यात आली आहे. अशातच रुग्णांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होताच औषधांच्या किमतींमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यासाठी अधिकचा खर्च करावा लागणार आहे. मागील वर्षाच्या घाऊक किंमत निर्देशांक लक्षात घेऊन आवश्यक औषधांच्या किमती कमी किंवा वाढवल्या जातात. त्यानुसार यंदा 900हून अधिक आवश्यक औषधांच्या किमती 1.74% वाढणार आहेत. या औषधांमध्ये संसर्ग, मधुमेह आणि हृदयरोगावरील औषधांचाही समावेश आहे. तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना विजयपूर तालुक्यातील कुमटगी गावामध्ये घडली आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने 6 तरुण कुमटगी तलावात पोहायला गेले होते. त्यापैकी 2 तरुण पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले आहेत. कैफ जमादार वय 19 व सोहेल हत्तार किहाळ वय 25 अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर या घटनेत 4 तरुण सुखरूप बचावले आहेत. घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन तपास सुरू केलाय. आगामी 6वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन भव्य स्वरूपात संपन्न होणार असून या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सलग 6व्यांदा उद्घाटक म्हणून ही जबाबदारी संपूर्णपणे संयोजकांनी त्यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान अधिक वाढला आहे. ही अधिकृत घोषणा साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील आणि जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी केली. तसेच संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व पाणीपतकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. चिकोडी तालुक्यातील अंकली मांजरी रस्त्यावर परिवहनच्या बसने एक दुचाकीला धडक दिली असून एसटीच्या या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. सदानंद मुंगळे वय 45 असं मृताचं नाव आहे. मृत तरुण कडपूर गावचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. अंकली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमा यात्रा 12 एप्रिल रोजी होणार आहे. यात्रेसाठी बेळगाव नार्वेकर गल्ली येथून भक्तजन बैलगाडीतून यात्रेला जाण्यासाठी आज गुरुवारी निघाले आहेत. अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागातून यात्रेला जातात. त्यानिमित्त बेळगाव नार्वेकर गल्ली, शहापूर नार्वेकर गल्ली, चव्हाट गल्ली आदी गल्ल्यातून चैत्र यात्रेला निघण्यासाठी रवाना झाले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.